बरं मला सांगा ना, याच्यामध्ये कॉस्ट्यूमला पण खूप छान छान फेटे वगैरे तुम्ही कलरफुल घेतलेले आहेत. अशीच काय कल्पना होती? दिलीप काकांच्या रोलसाठी म्हणजे जसं दिलीप काका पण सांगतात की त्यांचा रोल असा आहे की एक सदन शेतकरी, घाटी शेतकरी जो चांगल्या त्याचं कुटुंब वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, बऱ्यापैकी ही इज अप्पर मिडल क्लास या लेवलमध्ये, गावामध्ये त्यांना छान मान आहे वगैरे. सो त्यांचं जे कॅरेक्टर आहे थोडं रुबाबदार कॅरेक्टर आहे आणि युजली आपण एक मराठा रुबाबदार असं कॅरेक्टर म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक फेटा एक आपल्या कल्चरचा भाग आहे की त्या रुबाबातमध्ये तो फेटा करेक्ट बसतो. सो दिलीप काकांच्या कॅरेक्टरसाठी आम्ही विचार केला होता की आपण फेटे मॅक्झिमम यूज करायचे आणि मग मध्ये मध्ये जिकडे नसेल गरज तिकडे टोपी त्यांना असेल. सो तो रुबाब त्यांचा सगळा असतो एका पॉईंटपर्यंत, त्यांची सगळी शिस्त वगैरे वगैरे. आणि पोस्टर छापून आल्यानंतर सगळा रुबाब माती होतो सगळ्याची. सो त्यांच्या कॅरेक्टरसाठी म्हणून फेटे आम्ही यूज केलेत. आणि कलरफुल म्हणशील तर फिल्ममध्येच आमच्या कॅमेरामॅन पुष्पांग जे आहेत त्यांना ब्रीफ असं होतं की फिल्म चकाचक दिसली पाहिजे, ती टेक्निकली हिंदीच्या तोडीची वाटली पाहिजे. सो त्यांनी कलर पॅलेट डिसाईड केलं की मला हा कलर नको, आपण अवॉइड करूया, मला रेड्स आणि ऑरेंज आणि ग्रीन ब्लू वगैरे असे कलर्स पाहिजे. सो दॅट्स हाव दिलीप काकांच्या कपड्यांमधनं पण आम्ही जिकडे कलर त्यांना देऊ शकलो तिकडे त्यांच्या कॅरेक्टरला जाईल असा कलर द्यायचा आम्ही प्रयत्न केला. सो फेटा बिंग द मोस्ट विजिबल, आम्ही तो विचार केला की दॅट हॅज टू बी नाईस अँड कलरफुल. नक्कीच. इथे मला महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, की शेष बघ ना, म्हणजे दिलीप काकांनी एवढं 100% काम केलं आहे. म्हणजे खरं तर ह्या वयामध्ये आपण म्हणू शकतो, की साधारण माणसं ठीक आहे, थोडं थोडं करू आपण. पण या वयामध्ये सुद्धा ते काम करत आहेत आणि ते पण 100% देत आहेत आपल्याला. न थकता इवन काही प्रमोशनच्या वेळेस पण त्यांना जखमा झालेल्या. ह्या कुठे आपण जास्त नाही त्यांच्यामार्फत गेल्या, पण ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्या स्वतःहूनही बाहेर नाही निघत आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी 100% दिलं आहे. तर याबद्दल तुझं मत काय? नाही म्हणजे दिलीप काका आमच्या फिल्ममध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी आणि आमच्या प्रोडक्शनसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचं कारण असं की आमच्या सगळ्यांच्या मनात पहिलं जे कास्टिंग आलं ते दिलीप काकांचं होतं. त्यांना आम्ही अप्रोच केलं आणि त्यांना ऐकता क्षणी त्यांना गोष्ट आवडली आणि ते हो बोलले. इथेच आम्ही अर्धयुद्ध जिंकल्यासारखं आम्हाला वाटलं. त्याचं कारण की दिलीप काकांचा जे गुडविल आहे, जी क्रेडिबिलिटी आहे, जे रेप्युटेशन आहे की आजपर्यंत त्यांनी खूप निवडक अशा फिल्म्स आणि भूमिका वेगवेगळ्या त्यांनी केल्या आहेत, निवडक फिल्म्स केल्या आहेत, त्या फिल्म्स खूप गाजल्या आहेत. आज त्यांचं जगभरात नाव आहे, फक्त मुंबईत, महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात नाही. तर अशी व्यक्ती आणि असा कलाकार जेव्हा आपल्या फिल्मला हो बोलतो आणि आपल्या फिल्ममध्ये असतो तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या फिल्मचा दर्जा एका लेवलला जाऊन पोचतो. तेव्हा आमचीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते की आपल्याला कसं वागलं पाहिजे, त्यांना कसं काय काय ते त्यांना वाईट तर नाही वाटणार, हे तर नाही वाटणार. सो आम्ही त्यांना विचारून बऱ्याच गोष्टी, इनफॅक्ट इवन पोस्टरचं जी आमच्याकडे रेफरन्स जेव्हा आलं तेव्हा आधी आम्ही त्यांना दाखवलं, त्यांना विचारलं की तुम्हाला ओके आहे ना आपण जर असं पोस्टर केलं तर. आणि जेव्हा त्यांची कन्सेंट मिळाली ते तर हसलेलं आहे, बोलले हो हो खूप छान दिसतं आहे, मला नाही तर असं सिक्स पॅकमध्ये कधी बघायला मिळणार. सो ते जेव्हा हो बोलले तेव्हा वी वेंट अहेड अँड वी डिड द कॅम्पेन. सो आमच्यासाठी मला विचारशील तर एक तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्या दिवशी तू बघितलंस की त्यांच्या पायाला लागलं होतं प्रमोशनल सॉन्गच्या वेळेला, लंगडत होते ते, पण तरी आम्हाला सांगताना सांगत होते माझ्या पायाला लागलं आहे रे, फार कठीण स्टेप्स नाही आहेत ना. पण ते जेव्हा कॅमेरासमोर यायचे तेव्हा 4 गोष्टी ते स्वतःहून करायचे. तेव्हा आम्हाला असं वाटायचं अहो काका पाय सांभाळा, या शॉटनंतर पुढचा एक शॉट आहे. सो पण ते सगळं विसरून, त्यांची जखम वगैरे सगळं विसरून स्वतःहून ते 4 गोष्टी करत होते. सो आमचासुद्धा उत्साह त्यांनी वाढवत होता. काय सांगणार, मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून काय घेऊन येण्याची इच्छा आहे? होपफुली पुढे जाऊन अजून काहीतरी छान म्युझिक जे लोकांना आवडेल. कारण मी काय करतो का पहिलं मला आवडायला पाहिजे, जर मला आवडलं तर आय होप दुसऱ्यांना आवडणार. पण फक्त म्युझिक करायसाठी करायचं ते खूप वर्षे करत आलं आहे. बट आय वॉन्ट टू डू नाईस म्युझिक जे फिल्मला सूट होईल, जे फिल्मच्या हिशोबाने जाईल आणि जे लोकांपर्यंत त्यांना पोचेल आणि त्यांना आवडेल. नक्कीच नक्कीच. तुम्ही काय सांगाल की म्हणजे बऱ्याच प्रेमकथा आपण मांडतोय सिनेमामध्ये, पण ही एक विनोदी भूमिका आणि तीही अगदी अस्सल विनोदी भूमिका आहे. तर याची स्क्रिप्ट किंवा याची जी संकल्पना आहे ती तुमच्या डोक्यात कशी आली? ही संकल्पना साधारणतः 2009 साली मी एक कार्यक्रम करत होतो
वारी विधानसभेची नावाचा ABP माझावरचा. तर तेव्हा मला ही कल्पना सुचली. तिथे मला एक बातमी माझ्या बघण्यात आली ते करत असताना, आणि त्याच्यावर एक विषय सुचला. त्या विषयावर मी छोटंसं काम करत होतो, मी आणि माझा एक मित्र चारुदत्त भागवत. तर आम्ही दोघांनी मिळून या सिनेमाची पटकथा केली आहे. तर ते करत असताना असं वाटलं की अरे हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ही घटना इंटरेस्टिंग आहे. मग त्याच्या आजूबाजूचं सगळं आम्ही कॅरेक्टर्स असतील, घटना असतील, मग त्यांची पात्रं असतील, त्यांच्या आयुष्यात येणारी बाकीची पात्रं असतील, प्रसंग असतील, हे सगळं आम्ही रचत गेलो. आणि ते करत असताना आम्हाला ऑफकोर्स त्यावेळेस हेच डोक्यात होतं की ही फिल्म आपण एक साधारणतः सगळ्या कुटुंबांनी बसून बघण्यासारखी एक फिल्म असावी, असं एक तेव्हा काहीतरी डोक्यात होतं. आणि ते करत असताना ते लिहित गेलो. सो एक निखळ इंटरेस्टिंग गोष्ट काहीतरी झाली तयार. आणि जेव्हा श्रेयसला भेटलो तेव्हा ती अधिक पक्की यासाठी झाली कारण श्रेयसला ती खूपच मनापासून आवडली. आणि त्याचंही म्हणणं हेच होतं की आपण आता फिल्म करायची जी आहे ती आपल्याला अशीच करायची, आपल्याला साक्षी कॉमेडी करायची नाही, आपल्याला खूप कमरेखालचे विनोद करायचे नाही आहेत, किंवा आचरट विचरट अंगविक्षेप करून काहीतरी करायचं नाही आहे. तर आपल्याला एक क्लीन एंटरटेनमेंट होणारी अशी एक फिल्म आपल्याला जी सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून बघण्यासारखी व्हावी, ह्याच उद्देशानं आम्ही सगळ्यांनी झपाटून काम केलं. म्हणजे त्यात आम्ही जसं एक स्क्रिप्ट तयार होती, पण मी जेव्हा त्याच्याकडे घेऊन गेलो तेव्हा आम्ही परत त्या स्क्रिप्टवर बसलो, परत नवीन नवीन इनपुट्स येत गेले. श्रेयसचे असतील, आमच्या बाकीच्या मंडळींचे असतील, कधी आर्ट डायरेक्टरचं असेल, कधी DOPचं असेल, आमचा हादी अली अब्रार जो असोसिएट प्रोड्युसर, त्या सगळ्यांची वेगवेगळी इनपुट्स येत गेली त्यात. आणि जे फायनल प्रोडक्ट तयार झालं ते आज 1 ऑगस्टला तुमच्यासमोर येईल, तुम्ही बघाल. पण याच्यामध्ये लेझली सरांनी त्याला, तुम्ही जसं म्हणाल की 4 चांद, मी तर म्हणेल की 5 चांद, 5 स्टार म्युझिक लेस्ली सरांनी. एक म्हणायचं आहे, कारण वी टॉकिंग अबाउट द म्युझिक, मला खूप रिपोर्ट्स आले आहेत, म्हणजे ते जे लोकांनी ऐकलं आहे. आणि एक गाणं आहे जे शंकर महादेवांनी गायलं आहे, आणि तो गाणं एक इट्स अ लवली सॉन्ग, म्हणजे एक बॅलड आहे. जर मला वाटते जर जे लोकांना म्युझिक आवडते आणि त्यांनी ते गाणं नाही ऐकलं तर त्यांचा लॉस आहे. आणि मला एवढे रिपोर्ट्स आले की सर असलं गाणं बॉलिवूडमध्ये नाही, हे मराठीमध्ये कशाला? मी म्हटलं वाय नॉट, कारण पहिल्यांदा असलं गाणं जर बॉलिवूडमध्ये नाही आहे आणि मला लोक विचारतात आपण हे हिंदीमध्ये पण करणार का, इंग्लिशमध्ये पण करणार, पण ते इट इज इन मराठी फर्स्ट. तर मला असं वाटते काय लोक जरा शॉक आहे की मराठी सिनेमामध्ये फर्स्ट टाईम काहीतरी नवीन जे बॉलिवूडमध्ये नाही. आणि आय फील की मराठीमध्ये फर्स्ट आलं तर इट्स ग्रेट, असायला पाहिजे, बिकॉज इट्स सब्जेक्ट डिमांडेड इट. काय म्हणायचं आहे? नाही, लेस्ली सरांचं मला आणि श्रेयसला आवडलेलं एक गोष्ट, आता गिटारवर ते जे सांगायचे ते बेसिकली लेस्ली सर लिरिक्स कसे हवे तसं लेस्ली सर सांगायचे. लेस्ली सर सांगायचं की लिरिक्स म्हणजे कसे असे फ्लो व्हायला पाहिजे. त्यामुळे अभी देखो अगर ऐसा गाना है जाना है अटकता है, जाना है उससे अच्छा जाऊंगा, जाऊंगा कैसे फ्लो होता है तो वैसे जाना है नहीं करना, जाऊंगा. पण लेझली सरांना मी थँक्स बोलीन या गोष्टीसाठी की मी याच्यामध्ये एका गाण्यामध्ये लिखाणात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, आम्ही कोरसमध्ये गायलो आहे, मी हे सुरुवातीचं जे काय टायटल ट्रॅकला गायलो आहे. इट्स ऑल थँक्स टू लेझली सर की त्यांनी जो रिक्वायर्ड कॉन्फिडन्स होता, की नाहीतर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता त्या रेकॉर्डिंग रूममध्ये आतमध्ये जाऊन ते करण्याचा, पण जी मजा चालायची आणि त्यांनी त्या सगळ्यातनं जे आमच्यात कॉन्फिडन्स भरला की अरे तुला गाणं तू लिही ना, तुला मनात काय आहे ते तू का नाही लिहून काढत, आणि तुला अच्छा असं पाहिजे का, मग तू गाऊन दाखव ना, जा आणि गा, आपण बघू. सो हा जो कॉन्फिडन्स दिला त्यांनी की ज्याच्यामुळे आज त्या गोष्टी ज्या राहिल्या होत्या माझ्या आयुष्यात ॲज अन आर्टिस्ट ज्या राहिल्या होत्या कुठेतरी त्यासुद्धा पूर्ण होत आहेत, पूर्ण झाल्या. आणि कुठेतरी तो कॉन्फिडन्स आला आहे की यापुढे सुद्धा मी कदाचित रेकॉर्डिंग रूममध्ये जाऊन आय माईट गिव्ह इट अ शॉट अँड आय माईट सिंग ॲज वेल. नक्कीच. आता मराठी इंडस्ट्रीला सुद्धा हिंदीचा 4 चांद लागलेला आहे, हिंदीचा टच झालेला आहे. तर ऑल दी बेस्ट या फिल्मसाठी श्रेयस. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन कवलसह आर्या इले, राजश्री, मराठी.